नमस्कार मंडळी. आज आपण श्रावण स्पेशल या श्रावण महिन्यामध्ये श्रावण स्पेशल अशी पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण अर्धा किलो हरभऱ्याची डाळ धुवून घेतलेली आहे. त्यात आपण कुकरला शिजवून घेऊया. त्यामध्ये हळद आणि थोडं तेल घालूया, म्हणजे डाळ जरा चांगली शिजते. आता पुरणपोळीसाठी आपण पीठ घेतलेले आहे, मैदा व गहू समप्रमाणामध्ये, आणि त्यामध्ये कलरसाठी हळद हे सगळं मिक्स करून घेऊया आणि चवीला मीठ घालूया. आणि आपलं थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं मळून घ्यायचं. आपलं जे चपातीचं पीठ असतं त्याहून थोडं घट्ट मळायचं. हे बघा, आता आपलं पीठ मळून झालेलं आहे घट्ट असं. यात आपण पाण्यात भिजतशी घालणार आहोत अर्धा तासासाठी. ते अर्धा तास आपण पाण्यात ठेवून देऊया, म्हणजे असं पद्धत केली का पुरणपोळी खुसखुशीत होते आणि फुटतसुद्धा नाही. आता आपण पुरणामध्ये घालायसाठी जायफळ, हिरवी वेलची आणि बडीशेप घेतलेली आहे. त्याची आता आपण पाट्यावरती पावडर करून घेऊया. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन नक्की प्रेस करा, म्हणजे पुढील येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आता आपली पावडर करून झालेली आहे. त्यात आपण काढून घेऊया. आणि इकडे आपला आता कुकर थंड झालेला आहे, म्हणजे 4 शिट्या करून घेतल्या आपण. मोठा कुकर होता त्यामुळं. डाळ बघा आपली मस्तपैकी डाळ शिजलेली आहे. त्यात आपण गाळून घेऊया. आणि जे आपल्यावरती डाळीचं पाणी आहे ह्याच्या आधीचा व्हिडिओ आपण कटाची आमटी हा व्हिडिओ आपण दाखवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती नक्की बघा. कटाची आमटी. आता आपण पुरण शिजवून घेऊया. त्यामुळे आपण जी वेलची जायफळाची पावडर केली आहे ती घालूया. त्यामध्ये गूळ घालूया आणि हे पुरण आपण चांगलं शिजवून घेऊया, जसं व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्यानुसार. आता आपले सारण शिजवून झालेलं आहे डाळ. आता हे आपण सारण बारीक करून घेऊया, म्हणजे पुरणाची जी चाळण असते त्यावरती असं हे व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार बारीक करून घ्यायचं. गरम गरमच घ्यायचं, मग चांगलं बारीक होतं आहे. थंड झाल्यावर एवढं बारीक व्हायला आपल्याला जास्त हे होते, मेहनत करावी लागते. आता आपलं पुरण बारीक करून झालेलं आहे. आता आपण पीठ आहे ना ते मऊ करून घेऊया. आता हे पाण्यात ठेवलेलं जे पीठ आहे ते असं बाहेर काढून घ्यायचं परातीमध्ये किंवा ताटामध्ये घेतलंही चालतं. आणि आता तेलाचा वापर करून आपण हे मऊ करून घेऊया पीठ. आता आम्ही जे तेल 2 चमचे वापरलेलं आहे. तुम्हाला जे जास्त घालायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. त्या पद्धतीने असं गोल गोल फिरून फिरून पीठ असं मळून घ्यायचं. आणि या माझ्या चॅनलला लाईक तर नक्की करा. हे बघा, आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे. बघा कसं मऊसूत पीठ होतं आहे. आता आपण पुरणपोळी करायला घेऊया. त्यासाठी आपण हे सारण घेतलेलं आहे, पीठ घेतलेलं आहे आणि सुकी पिठी घेतलेली आहे लाटायसाठी. आता याचे आपण गोळे करून घेऊया. मी शूटिंग करत असल्यामुळे आमची आई हे करायला लागले, गोळे करायला. हो, असं ह्या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्यानुसार आपण गोळे करून घ्यायचे. आता हे पिठामध्ये असं पुरण भरून झालं की आता आपण थोडी पिठी घेऊन ते लाटूया. अशी पिठी लावायची आणि असे हातानं पहिलं त्याला प्रेस करून घ्यायचं, दाबून थोडं घ्यायचं. आणि पुरण सगळीकडे पसरलं की त्याला आपण लाटण्याने लाटून घेऊया. थोडीशी पिठी लावायची. हे बघा, आता मस्तपैकी आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे.
आपण आता साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यावर आता आपण भाजून घेणार आहोत पुरणपोळी। तवा गरम झालेला आहे, त्यावर थोडं तेल आपण शिंपडूया आणि पुरणपोळी आता आपण त्याच्यावर टाकलेली आहे। मस्त तेल किंवा तूप तुम्ही लावून दोन्ही साईडून मस्तपैकी अशी भाजून घ्यायची व या पद्धतीने अशी आलटी पलटी करून चांगली पुरणपोळी भाजून घ्यायची। आणि पीठ जे आपण पाण्यामध्ये भिजायची ठेवलं होतं त्यामुळे अशी मस्तपैकी टरटरून पुरणपोळी फुगते। ही आपली पुरणपोळी झालेली आहे, तर आपण दुसरी घालूया पुरणपोळी। तिला पण त्याच पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्यानुसार तुम्ही परतून भाजून घ्या। हे बघा कशी मस्तपैकी पुरणपोळी फुगलेली आहे। बघा अशा घरी तुम्ही रेसिपी करा, ही पद्धत जर तुम्ही फॉलो केली तर खूप छान अशी पुरणपोळी होते। आता आपण पुरणपोळी सर्व करून घेऊया। आणि परत एकदा चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर आता परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।